नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत। तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे, जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। चला तर बघूया सविस्तर माहिती। प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली 60,432 क्विंटलची, कमीत कमी भाव मिळाला 100, जास्तीत जास्त 2050, सर्वसाधारण 800। पुढील बाजार समिती लासलगाव येथे 30,452 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 500, जास्तीत जास्त 1651, सर्वसाधारण 1325। पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे 21,199 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 600, जास्तीत जास्त 1495, सर्वसाधारण 1300। पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे 25,000 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 400, जास्तीत जास्त 1485, सर्वसाधारण 1200। पुढील बाजार समिती संगमनेर येथे 14,107 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 200, जास्तीत जास्त 1800, सर्वसाधारण 1000। पुढील बाजार समिती येवला अंदरसूल येथे 18,000 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 211, जास्तीत जास्त 1351, सर्वसाधारण 1175। पुढील बाजार समिती चांदवड येथे 18,060 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 423, जास्तीत जास्त 1562, सर्वसाधारण 1230। त्यानंतर पुणे येथे 19,125 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 400, जास्तीत जास्त 1800, सर्वसाधारण 1100 रुपये प्रति क्विंटल। पुढील बाजार समिती पिंपळा बसवण येथे 26,000 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 400, जास्तीत जास्त 1725, सर्वसाधारण 1300 रुपये। पुढील बाजार समिती कोपरगाव येथे 5,024 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 500, जास्तीत जास्त 1300, सर्वसाधारण 1230 रुपये। पुढील बाजार समिती सटाणा येथे 9,450 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 200, जास्तीत जास्त 1370, सर्वसाधारण 1185। पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे 15,886 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 1000, जास्तीत जास्त 2010, सर्वसाधारण 1450। त्यानंतर मुंबई येथे 17,415 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 1000, जास्तीत जास्त 2000, सर्वसाधारण 1500। पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे 8,000 क्विंटलच्या वकाली, कमीत कमी भाव मिळाला 500, जास्तीत जास्त 2000, सर्वसाधारण 1100 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे।